नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? तर आज आपण बघणार आहोत इन्स्टंट गाजराचे लोणचे. हे बघू शकता, मी 2 गाजर घेतलेले आहे, 2 लिंबू आहे. हे बघा, असे बारीक कापून घेतलेले गाजर, मिरची, थोडीशी अद्रक आहे आणि हा रेडीमेड लोणचं मसाला आहे. 2 लिंबाचा रस आहे आणि 4 चमचे तेल आहे. बघू शकता, हे इन्स्टंट आहे. थोडंसं पॅनमध्ये तेल टाकून घेऊया. हे आता थोडंसंच तेल टाकले मी, सगळं नाही टाकायचं आहे. अद्रक थोडीशी फ्राय करून घेऊ. हे फक्त 10 ते 8 दिवस टिकते, जास्त दिवस टिकत नाही फ्रीजमध्ये. इन्स्टंट आहे म्हणून आपण थोडंसं याला फ्राय करून घेऊया. हे थोडंसं शिजते, ते गाजर ना थोडेसे सॉफ्ट होऊन जातात, त्यामुळे इन्स्टंट आहे, जास्त दिवस टिकत नाही, 8 ते 10 दिवस टिकते. थोडंसं मीठ टाकूयात. बघू शकता, बघा थोडेसे सॉफ्ट असे झालेले आहेत हे गाजर. हे बघा, रेडीमेड लोणचं मसाला आहे, खूप छान मसाला आहे हा. परत उरलेलं तेल आपण त्यात टाकून घेऊ पॅनमध्ये. थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेली आहे. रेडीमेड मसाल्यामध्ये मिरची आहे, पण मला थोडंसं जास्त तिखट पाहिजे म्हणून मी परत हे लाल मिरची टाकलेली आहे. आणि हे बघा, हे लोणचेचं मसाला आहे. हे थोडंसं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि तेल थंड झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे. हे बघू शकता, किती छान असं दिसायलाही सुंदर आणि चवीला पण एकदम छान आहे. लिंबाचा रस टाकूयात. अतिशय चविष्ट आहे. वरण भात आणि लोणचं, क्या बात आहे, ह्याची चवच न्यारी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघू शकता, हे बघा किती छान असं दिसते. वास तर खूप सुगंध येत असते, खूप छान वास येतो याचा. आणि काचेच्या भरणीतच ठेवायची. हे बघू शकता.